आहेत. मी आमचे आयोजक बाबू मोरे यांना विनंती करतो की पांचाळ गुरुजी यांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. आपणा तिघांचं ही या ठिकाणी आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने खूप खूप स्वागत आणि आभार. मॅच सुरू करायची आहे. 62 करायचे. 62 रन्स. परेश निवेंडीकर, विजय सावर्डेकर, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. परेश निवेंडीकर आणि विजय सावर्डेकर आपण स्टेजवर यायचं आहे. विनोद खैरे यांना देखील विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना स्वर्गीय आर.डी. जायके सर विरुद्ध KDR, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. निखिलच्या बॅटमधून हा मोठा फटका. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 5 धावा धावफलकावरती. लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिराचं हे मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला हा थाट ज्या त्याचप्रमाणे या स्पर्धेनिमित्त एक सदिच्छा भेट म्हणून या ठिकाणी विजय सावर्डेकर उपस्थित आहेत. मी प्रवीण कदम यांना विनंती करतो की विजय सावर्डेकर यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. त्याचप्रमाणे परेश निवेंडीकर हे देखील या स्पर्धेनिमित्ताने सदिच्छा भेट दिलेल्या मी प्रवीण कदम यांनाच विनंती करतो की पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे विनोदजी खैरे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत प्रवीण कदम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. टॉस बॉल होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे पार्थने केला. चेंडू सीमारेषे जवळ गेलाय, फील्ड झालाय. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट होतीये. ओ ये क्या हुआ है. हिट विकेट. यष्टी वरती बॅट आणि निखिल बाद होताना दिसतोय. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी केलेला अट्टहास समस्त माजी खेळाडूंचा, त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेलं ते श्रम आणि एकंदरीत पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचा हा काही अट्टहास होता. त्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालंय आणि अखेरकार दुसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा गुण्यागोविंदाने आतापर्यंत तरी पार पडत असताना दिसते. थँक्यू सो मच टू ऑल मेंबर्स. ज्या मेंबर्स या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत आयोजकाच्या भूमिकेमध्ये, त्यांनी केलेली मेहनत ही खरोखरच प्रशंसेस पात्र आहे आणि कौतुक करावं तितकं कमी आहे. दुसरं षटक संपलंय. यानंतरची मॅच टॉस झालाय का. स्वर्गीय आर.डी. जाळके सर आणि KDR बोळवली. स्वर्गीय आर.डी. जाळके सर एक झंझावात.
साध आहे. पहिला चेंडू नो बॉल आणि तो नो बॉल तितकं काही करू शकलेलं नाहीये. मागे कोण जिंकला? कोण टॉस जिंकलाय? KDR भोळवलीने टॉस जिंकलाय आणि स्वर्गीय RD चाळकेसर हा संघ टॉस हरलाय. तरी ज्याने जिंकलाय तर निर्णय लगेच कळवा. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. जास्त वेळ घालवू नका प्लीज. सगळ्यांना विनंती आहे, आपण जितका लवकर होईल तितका मॅच फिनिश करायचा आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडलाय आणि अखेरकार 3 षटकं संपली आहेत. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय तो सनी 11 या संघानं. खूप खूप अभिनंदन आपलं. आणि पराभूत संघ दत्तकृपा कादवन आपलं सुद्धा कौतुक. नेक्स्ट मॅच केडीआर काय घेतलंय? फिल्डिंग लगेच लावा. आणि स्वर्गीय RD चाळकेसर आपण फलंदाज पाठवायचे. स्वर्गीय RD चाळकेसर संघाचे दोन्ही फलंदाज लगेच मैदानात पाठवायचे आहेत. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. KDR ग्रुप भोळवली विपक्षामध्ये स्वर्गीय RD चाळकेसर अशी ही मॅच असणार आहे. ओमकार बॅटिंगसाठी लगेच आहे. सलामीची जोडी मैदानात आली आहे. स्ट्राईक एंड वरती जर बघाल तर ओमकार, नॉन स्ट्राईक एंड वरती ऋषिकेश. निश्चितच हा मॅच आहे ओमकारसाठी. हा चेंडू ओमकारचा हा चेंडू चाललाय. मला वाटतं या चेंडूवरती निश्चितच चौकार येतोय ओमकारच्या बॅट मधून. खडखडीत असा हा चौकार प्रशांतने चौकार टोकलाय, सोडलाय. त्यानंतर आता पुन्हा एकदा ओमकारसाठी हा चेंडू होता. पुन्हा एकदा गॅप शोधून हा दुसरा चौकार ओमकारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच ओमकाराच आपला मला वाटतंय, कारण की मागाच्या मॅच मधून आताच्या देखील बॉल वरती हा चौकार. वाईट +4 टोटल 5 धावा, 13 धावा फलकावरती लागल्या. निश्चितच हा तिसरा चौकार आहे. होऊन जास्त म्हणून ओमकार तापलाय. त्यानंतर पुढचा फलंदाज ऋषिकेश काय करतो आपल्या संघासाठी? नाही, मगाचपासून जर बघितलं तर ओमकार स्टेजवरती बसायला बघत नव्हता.
तो म्हणतोय ऊन जरा जास्त लागलं तर मी तापतो आणि त्यानंतर चौकार येतात. पुन्हा एकदा चौकार आलाय, अजून एक चौकार येतोय. निश्चितच ऋषिकेशच्या देखील बॅटमधून चौकार आला सर. त्यानंतर पुन्हा एकदा ऋषिकेशसाठी संधी मिळाली. यावी देखील बघायला भेटली. चांगलं चित्रक्षण आपल्याला बघायला मिळालं. 19 धावा फलकावरती लागल्या. पुन्हा एकदा याच्या पुढचा चेंडू निश्चितच यावेळी मात्र पुन्हा एकदा चौकार. खणखणीत असा हा चौकार. एका शतकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. 6 चेंडू मध्ये 23 धावा केल्यात. त्या म्हणजे ओमकार आणि ऋषिकेशने नॉन विकेट 23 धावा. गोलंदाज शिवाजी. पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितच तिथे क्षेत्ररक्षण येईल. प्रथमेश बॉल आठवेल आणि ऋषिकेश मात्र मागे परतलाय. ऋषिकेश बॅक टू द पवेलियन. ऋषिकेशची जागा घेण्यासाठी गेलाय तो म्हणजे अभि. अभि काय करतो आपल्या संघासाठी बघायला भेटणार दोन निश्चितच सलामीची जोडी तुटली आणि हा 1 विकेट मध्ये 23 धावा. पुढचा चेंडू नो चेंडूची सांगता झाली. वाचला ओमकार, वाचलाय बघा. नशीब बघा ओमकारचं काय आहे. नो आउट. ओमकार बॅक टू द पवेलियन झाला. जरा नियम वेगळे आहे तिथले. ओमकार बॅक टू द पवेलियन. ओमकारची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे किती झालं नो बॉल होता. 24 रन. पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितच निर्धाव चेंडू. बॅट्समन नाव आयुष. इथे पुढचा चेंडू निश्चितच विकेट. आयुष बॅक टू द पवेलियन झाला. आयुषच्या जागा घेण्यासाठी गेला तो म्हणजे आयुष. सेम भरपूर आहेत या लाटवण गावामध्ये. निश्चितच आता मात्र बघाल तर यावेळी मात्र वॉट थ्रो. काय थ्रो केलाय शिवाजीने. डायरेक्ट हिट केला आणि फलंदाजाला माघारी पळवलं आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे फैजान. अभि. पुढचा चेंडू यावेळी मात्र नो चेंडूची सांगता झाली. अंपायर कडून नो चेंडू आला आणि निश्चितच या चेंडूवरती किती धाव भेटेल तर धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 26 धावा. स्कोर वरती नोंदले गेले 26 धावा. ऑनलाईन मध्ये दिसले 26 धावा. पुन्हा एकदा यावेळी मात्र 2 धावायचे होते परंतु अभि 1 धावेवरती समाधान मानलंय. 1 धावेने धाव पुढे सरकली. 27 धावा. मयूर यावेळी मात्र निश्चितच 1 धावेने धाव पुढे सरकली. 28 धावा. 28. अभि टू मयूर. यावेळी मात्र निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अभि बॅक टू द पवेलियन झाला. मला वाटतं आता मात्र जरा स्वार डी चाकळे सर या संघाचा जरा कमी ओव्हर येतोय, स्कोर येतोय. यावेळी देखील बघू शकता निश्चितच काय 7.5 लागले. काय झालंय काय समजत नाही कारण की लागोपाठ प्लेयर्स आउट होत आहेत आपल्याला बघायला भेटतंय. काय सांगाल सर. खराब स्थिती. ओमकारची विकेट आणि जी काही पडझड लागली आहे हे क्रिकेटचं एक लॉजिक आहे. ज्या वेळेला विकेट येतात त्यावेळेला गुच्छामध्ये येतात आणि गुच्छामध्ये आलेला विकेट या नेहमीच दुसऱ्या समोरच्या संघासाठी खूप मोठा आशेचा किरण दाखवून जातात. इथे धावचीची संधी. अजून एका विकेटचं पतन. काय झालंय काय समजत नाही. कुणाच्या पाठी 7.5 लागते काय समजत नाहीये कारण की लागोपाठ हे विकेट जात आहेत. छोटे छोटे आता प्लेयर काढावे लागतात ते म्हणजे त्या ओमकाराच्या संघाला. आता मात्र पुन्हा एकदा यावेळी मात्र 1 धाव भेटेल. आउट. पहिली इनिंग संपली आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत
29 आहेत आणि 30चं लक्ष. बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिलं षटक झालं तेव्हा 23 धावा होत्या आणि त्यानंतर फक्त आणि फक्त 6 धावा आल्यात 12 चेंडूंमध्ये. हा गॅप आहे, हा गॅप नाही, हा मोठा ताप आहे. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये या धावांचा बचाव करायला येणार त्यावेळेला तो तुम्हाला ताप जाणवायला लागेल. म्हणतात ना, एक ताप डोक्यावरच्या टेम्परेचरने आपण ओळखतो ना, एक ताप आतून अंग दुखायला लागल्यावर कळतो. आता हा तो अंग दुखणारा ताप असणार आहे. टेम्परेचरचा ताप तो सगळ्यांवरती आहे, परंतु यांच्यावरती तो ॲडिशनल ताप आहे. आता त्या तापाला कशा प्रकारे बाजूला सारतायत हे आपण बघणार आहोत. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. सनी 11 आणि नासिरभाई खलपे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन नासिरभाई आपण मंचावरती यायचे. नासिरभाई खलपे साहेब आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत लाटून पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या वतीनं. बॅट्समन नाव सांगा, बॅट्समन दोन्ही बॅट्समनचे नाव सांगा. सुजल आणि मयूर. गणराज स्नॅक्स आणि सनी 11. चला टॉस साठी या. साखळी सामन्यांपैकी शेवटचा सामना. टॅप काढायचा प्रयत्न, इथे चेंडू फेकला गेलाय तोपर्यंत एक धाव. आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क करावं लागणार आहे. म्हणजे म्हणतात ना, जसं मी मगाशी उल्लेख केला की ताप, आता ताप असल्यानंतर त्या तापाला घालवण्यासाठी औषध लागतं. समोरच्या दिशेने डाऊन द विकेट. व्हॉट अ शॉट बाय मयूर. चेंडू सीमारे का पार नाही. हे मगाजपासून झालेला ताप तो अजूनही. नासिरभाई कल्पे आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती आपण आमच्या मंचावरती आसनस्थ व्हायचं. मी विनंती करेल मोहिते सरांना की आपण नासिरभाईंचा हा सन्मान करायचा. नासिरभाई आपण या सन्मानाचा स्वीकार करावा अशी आपणास विनंती. थँक्यू सो मच. आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपणास विनंती. आपण आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. काय घडलंय? कॅच, विकेट, फलंदाज बाद. मयूरला मैदान सोडावं लागतंय. निश्चितच सर, कॅच असेल तर मॅच आहे, नाहीतर काहीच नाही. बघायला भेटतं आता देखील पहिला विकेट मला वाटतं पडलाय. धावफलकावरती धावसंख्या लागला तर म्हणजे 1 धाव. बॅट्समन नाव शिवाजी. शिवाजी स्ट्राईक एंडवरती आहे. आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला जातोय, तिथे चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. आता फिल्डिंगचा स्तर जो थोडासा उंचावा लागणार आहे. नक्कीच जशा विकेट येत आहेत त्याला फिल्डरची साथ मिळणं गरजेचे आहे. तर कुठे स्वर्गीय RD चाळके सर हा संघ सामन्यात परत येईल, परंतु त्याच्यामध्ये दुधामध्ये मिठाचा खडा पडावा आणि दूध नासावं अशा प्रकारच्या एक्स्ट्रा धावा सुद्धा येत आहेत. लेगस्टम्पच्या बाहेर वाईड. पुन्हा एकदा WD म्हणजे वाईड आपण म्हणतो, WT म्हणजे वाईट. नक्कीच वाईट चालतं पण वाईट वेळ चालत नाही. हे नक्की वाईट वेळ आली तर मात्र मैदान सोडावं लागतं. इथे ऑन साईडला पॅनल स्वीप केलं, चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. चौकार. 5 चेंडूने 8 धावा. आता इथे सुद्धा एक गाठ आहे. 8 धावा झाल्यात. 8चा आकडा जर बघितला तर मध्ये गाठ पडते. नक्की नक्की गाठ सोडवली नाहीत तर मात्र तुम्हाला त्रास वाढणार आहे. आता इथे सारखे एक खाचे येत राहणार आहेत. तुम्हाला त्या एक पडावाला क्लिअर करावा लागेल, तेव्हा कुठे तुम्ही तुमची मॅच जिंकाल. बघूयात काय होतं. ही 8ची गाठ सोडवली जाते का? 5चा खाच सुद्धा आहे. बघूयात काय करतंय. शेवटचा अंतिम चेंडू. समोर ओमकार. जबरदस्त फटका, शानदार स्ट्रोक, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. चॉप करण्याची पद्धत थोडीशी बदलली. रिव्हर्सने टॅप केलं चेंडूला आणि पॉइंट रिजन मधला क्षेत्ररक्षक तिथे आल्याने चेंडूला अडवलं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती. आता 12 चेंडू 21 ची गरज. 12-21 उलटा पुलटा आहे. 12 बघाल तर 1-2 आणि 21 बघाल तर 2-1. आता उलटा पुलटा आहे. जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर 12ला उलटा करावं लागेल. तुम्हाला 21 दिसतील, फक्त दिसून चालणार नाहीत, त्या कराव्या लागणार आहेत. बघूयात काय घडतंय, कारण मैदानाच्या आतमध्ये अजूनही असे फलंदाज आहेत ज्यांच्यामध्ये क्षमता आहे या धावांचा पाठलाग करण्याची. नक्कीच बघायला भेटायला. स्ट्राईक एंड वरती जर बघाल तर बॅट्समन सुजल आहे सर. सुजलने देखील मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. आता देखील मात्र चांगली कामगिरी करतोय, परंतु तिथे सतर्क्षण येतं कारण की ही ओमकारची टीम आहे. ओमकार देखील चांगल्या प्रकारची फिल्डिंग करतोय, सतर्क्षण करतोय. अभि गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगले प्लेयर्स या लाटवण गावामध्ये आहेत. लाटवण प्रीमियर लीगला आलेले आहेत. अभि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय, परंतु त्याला हे माहित असणं गरजेचं आहे. अभि नाही तो कमी नाही. अभि तो कमी नाही. ही मॅच जर का पराभूत झाली तर त्यांना त्रास वाढणार आहे, हे माहीत असणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे अभि
विचारपूर्वक चेंडू हाताळतोय. फलंदाजीमध्ये तितकी चांगली कमाल केलेली नाहीये आणि जो मोमेंट मागील 2 षटकांमध्ये जो केडीआरच्या बाजूने होता तो मात्र आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रयत्न चांगला आहे बघा. यासाठी झुकणं गरजेचं आहे, म्हणूनच फिट राहणं गरजेचं. फिट म्हणजेच काय, थोडी पोटं बाहेर येतात ना काही वर्षानंतर, आपण फिटनेस नाही केल्यानंतर ती वाकायला भरपूर त्रास देतात. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आम्ही सुद्धा त्याच उदाहरणामधले आहोत. पण 11 धावा आणि नासिरभाई सिलेमिडॉनचे प्लेयर आहेत. नो बॉल आहे. हो हो, नो बॉल. नो म्हणजे नकारात्मक शब्द आहे. 13 झाल्यात. 12 दुपारी वाजून गेलेत, रात्रीचे बाकी आहेत. पण मॅचचे 12 कोणाचे वाजणार, या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजणार ते आपण बघूयात. 9-17 17 आहे तो खतरा आहे किसके लिए. ड्राईव्ह चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, तो ठरतोय असफल. चेंडू करतोय सीमा रेषेची सफर. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. 17 मधून चौकार गेल्यानंतर डायरेक्ट 13 राहतात. हो, नो बॉल पुन्हा एकदा आणि नो वरती तिथे फुटबॉल. पाच धावा बक्षीस स्वरूपाने. आता 8 मध्ये 8. मगाशी मी म्हटलं होतं 8ची गाठ ती कायम आहे, सुटलेली नाही. ती थोडीशी ढिली झाली होती, आता ती अजून फिट झाली आहे. आता प्रत्येक बॉलवरती 1. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्यावेळेस बॉक्स क्रिकेट खेळतो त्यावेळेला 1 धाव म्हणजे चौकार मारण्यासाठी केलेला संघर्ष असं मानलं जातं. आता 7 मध्ये 7. एकमेकाला साथ द्यावी लागणार आहे. जर एकमेकाला साथ दिली तरच मॅच वरती मात होईल. पण आता ते कोण कोणावरती देणार. टॅप केले चेंडूला क्षेत्ररक्षक. हो, चांगली फिल्डिंग. बॅकअप दिले, खूप चांगलं बॅकअप. 6 चेंडू 6 धावा. खूप चांगली मॅच. आतापर्यंत अशी मॅच आपण बघितलेली नाहीये. 6 चेंडू 6 वरती एकदा इक्वेशन आलेलं नव्हतं, आता आलंय. ऋषिकेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 6 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्याने पहा, बंद डोळ्याने दिसणार नाही. खूप चांगली मॅच रंगतीये. आणि बॉलरला आता हे खूप मोठं मंच आहे. इथे 6 बॉल 6 वाचवणं खूप मोठी टास्क आहे. जर वाचवले तर ऋषिकेशचा बोलबाला इथून पुढे येणारे 365 दिवस होणार आहे. ओ क्या बात आहे. वेगवान चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, ओमकारच्या हातामध्ये आणि फलंदाज त्याच्यावरती काही करू शकले नाही. गणराज स्नॅक्स आणि सनी 11 चला टॉस साठी या लवकरात लवकर. गणराज स्नॅक्स, सनी 11. साखळी सामन्यातील शेवटची मॅच, त्यानंतर क्वालिफायर एलिमिनेटरचे सामने खेळवले जातील. इनसाइड आउट, नो बॉल. 5 धावा. आता ते म्हणून चालणार नाही, काहीतरी कर भावा. इथे एकच धावेची गरज आहे आणि इथे नोचा ताप सगळ्यांसाठी कायम आहे. क्लीन बोल्ड, बोल्ड, बोल्ड. येस, इट्स अ बोल्ड. सगळा घात नो वाईडने केलाय. म्हणूनच म्हणतात त्या एक्स्ट्रा धावा येतात त्यावेळेला एक्स्ट्रा ताप होतो. आणि त्या एक्स्ट्रा येणारा तापाला सेराडॉन, कॉम्बिफ्लान काही चालत नाही. पेनकिलर सुद्धा चालत नाही. तिथे फक्त तुम्हाला निर्धावाने विकेट चालतात. आदित्य आयुष कोण आहे दादा, नाव सांग दादा. नाव काय? आदित्य. छान नाव आहे. फक्त सांगायला लागेल इथे, कारण लिहायला लागतं आम्हाला. 4 चेंडू 1 धाव. पहिल्यांदा जाळं विणलं गेलंय, जे टिपिकल अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये आपण बघतो. आणि त्या जाळ्यामधून आता काय धाव काढली जाईल का? ओ चेंडू मध्ये. रुको जरा सबर करो वाली कहाणी लग रहा है. हा तसंच काही आहे. रुको जरा सबर करो. नाही, डेड बॉल आहे. डेड बॉल आहे. त्यांनी सांगितलं होतं थांबा जरा. अरे फलंदाज हो, अंपायरने दिलाय. अंपायरने दिलाय. खेळाडूंशी बोलायचं नाहीये प्लीज. आपण आपापली जागा घ्या. अंपायर जो निर्णय देतील तो फायनल असेल.
चला 4 मध्ये 1 मॅच चालू करत झाला 4 मध्ये 1. चला मित्र, अंपायर डिसिजन देणार, तुम्हाला बघणं गरजेचं आहे. पंचांनी सांगितलं होता, तुम्ही बघितला नाही आहात. मॅचला चालू करा, 4 चेंडू एका धावेची गरज आहे. आता पंचांनी तुमच्याकडे पाठ करून डेड बॉल दिला, त्याला करणार काय? आता तो बाकीच्याला दिसलाय. 4 मध्ये 1 मॅचला मजा येणार आहे. जर खरोखर इरादे नाही असतील तर हा 1 होईल. टॅप, शानदार फटका, एका धावेसाठी मारलेला अतिशय सुंदर आणि योग्य तो फटका. सिंगल येते. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय KDR ग्रुप बोळवली या संघाने. सनी 11 टॉस विन, बॅटिंग स्वीकारली. चला बॅटिंग साठी या. आणि त्यांच्या समोर गणराज स्नॅक्स, आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. थँक्यू सो मच नासिर भाई, आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. आमच्या समस्त लाठवण पंचक्रोशी प्रीमियर लीग व लाठवण पंचक्रोशी कमिटी मेंबर्सच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतोय. सनीने टॉस जिंकून बॅटिंग घेतली, आता फिल्डिंग साठी बोलवलंय ते गणराज स्नॅक्स या संघाला. चला